नदीजोड प्रकल्प हा अतिशय महत्वाचा आहे. आपण देखील त्याचा उल्लेख अनेक ठिकाणी केलेला आहे. या बाबतीत देखील याच्यामध्ये निदान कमीत कमी ताबडतोब डीपीआर बनवला जाईल आणि पुढच्या 4-5 महिन्यामध्ये या बाबतीतला निर्णय घेतला जाईल. 29 गावांना 50 वर्ष जिथे पाणी मिळालं नाही, निश्चितपणे आता मोठ्या प्रकारचे पंप उपलब्ध आहेत. सगळं आहे. 100 दिवसात वाहून जाणारं पाण्यातला काही 2-3 टीएमसी पाणी उचललं तर दादा बारामतीचाही हा प्रश्न कायमचा सुटणार आहे. पुरंदरची 8 गाव आहेत. मला आपल्याला विनंती करावीशी वाटते की या बाबतीत देखील आपण लक्ष घेऊन आपल्या उत्तरामध्ये याच्यावर निश्चितपणे एक निर्णय घ्यावा. तिसरा आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे दादा, संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारं जेजुरी देवस्थान, त्याचा विकास आराखडा 2018 साली मी केला होता. महाविकास आघाडीच्या दरम्यान तो रखडला होता. परंतु 2022 साली आपलं सरकार आल्याबरोबर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये 109 कोटी रुपये देऊन निश्चितपणे एक चांगलं काम केलं आणि आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते त्याचं भूमिपूजन झालं. दादा जेजुरीच्या विकास आराखड्याला पुढच्या अर्थसंकल्पामध्ये निदान 100 कोटी रुपये आपण द्यावे आणि महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या दैवताला 275 वर्षानंतर हा विकास होतोय अहिल्याबाई होळकरांच्या नंतर, आणि म्हणून त्या बाबतीत देखील आपण निश्चितपणे निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो. आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे, आयटी प्रकल्प पुणे शहरातून बँगलोरला जात आहेत. ही अतिशय सिरियस गोष्ट आपण अनेक बातम्यांतून पाहिलेली आहे. ट्रॅफिक कंजेशनमुळे त्या कंपन्या बाहेर जाऊ लागल्या आहेत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे 24 जुलै रोजी त्यांनी एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये पुरंदरमध्ये उपलब्ध असणाऱ्या 1450 एकर गायरांच्या जमिनी याच्यावर आयटी पार्क करावं अशा प्रकारच्या सूचना एमआयडीसीला ती जागा मागावी एमआयडीसीने आणि महसूल विभागाने ती त्यांना देऊन पायाभूत सुविधा तिथे उपलब्ध करून जे आज हिंजवडीमधून प्रकल्प बाहेर जात आहेत ते पुरंदरमध्ये म्हणजेच पुणे जिल्ह्यामध्ये राहिले तर 4 चांगल्या प्रकारच्या सुविधा ते रोड, रेल्वे कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटी आणि मुबलक पाणी, आणि म्हणून या बाबतीत देखील सरकारने निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आपणास करतो. अतिशय चांगल्या प्रकारचा हा संकल्प होत असताना एक आणखी एक महत्वाची गोष्ट इथे दिसली दादा, मी तुम्हाला सूचना करू इच्छितो. 30,000 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींसाठी आपण प्रस्तावित केलेले आहेत. मनपूर्वक आपलं अभिनंदन. निश्चितपणे महाराष्ट्रातल्या लाखो करोडो महिलांना याचा उपयोग होत. अगदी दर महिन्याला डायबिटीसची आणि प्रेशरची औषधं घेण्यासाठी जो त्यांना मदत होते वास्तव आहे, पण तरी त्यांना कायमस्वरूपी सक्षम करण्यासाठी काहीतरी उपाययोजना आपल्याला पुढे केली पाहिजे. आणि माझी एक सूचना आहे दादा, रेडीमेड गार्मेंट मध्ये आजही आपण आपला वाटा इंटरनॅशनल मार्केटमध्ये फक्त 3% आहे. अगदी बांगलादेशचा 17% वाटा आहे. 1000 मशीनचं रेडीमेड गार्मेंटचं 1 युनिट 40 कोटी जर टाकलं तर 3500 महिलांना त्यातून रोजगार मिळू शकतो. आणि मग 288 मतदारसंघामध्ये प्रोटोटाईप म्हणून 40-40 कोटीचा प्रकल्प, पैसे किती लागतात? 11,000 कोटी. आपण वर्षाला किती देतोय? 36,000 कोटी. आणि म्हणून 11,000 कोटी जर इन्व्हेस्ट केले, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटला बोलून केलं, सरकारचा एकही पैसा लागणार नाही. एका प्रकल्पामध्ये 3,500 महिला 1000 मशीनच्या पाठीमागे 288 प्रकल्प प्रत्येक मतदारसंघात जर केले 10,80,000 महिलांना 14,000 रुपये दर महिना मिळू शकतात आणि त्या कायमस्वरूपी सक्षम होऊ शकतात. आणि म्हणून निश्चितपणे हे पैसे देत असताना त्यातला काही पार्ट त्यांचं सक्षमीकरण अशा पद्धतीच्या योजनातून करावं अशा प्रकारची देखील मी विनंती आपणास करतो आणि आपण वेळ दिल्याबद्दल आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो.